भारताच्या पेन्शन व्यवस्थेपुढील धोरणात्मक पेच म्हणून EPFOची वाढ आणि EPS 95 चा संघर्ष यांचा विचार केला जात आहे. संस्थात्मक समृद्धी आणि वैयक्तिक अस्तित्व यांच्यातील धडक ही सध्याची मुख्य समस्या बनली आहे. संस्थात्मक प्रगतीच्या दृष्टीने वाढत्या निधीचा अंदाज सकारात्मक दिसतो. वाढता औपचारिक रोजगार आणि EPFOचे विविध डिजिटल उपक्रम यांच्या संयुक्त प्रभावामुळे EPFOच्या योगदानात 12.4% वाढ अपेक्षित आहे. हा अंदाज आर्थिक वर्ष 2026-27 साठी व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे तळागाळातील वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. EPS 95 पेन्शनधारकांनी नॅशनल ॲजिटेशन कमिटी EPS 95 पेन्शनर्स च्या नेतृत्वाखाली जंतर मंतर नवी दिल्ली येथे 3 दिवसीय आंदोलन केले. सध्याच्या स्थितीत अनेक पेन्शनधारकांना मिळणारी मासिक पेन्शन केवळ 1000 रुपयांच्या आसपास आहे. आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत अपुरी ठरते. या आंदोलनाचा वैचारिक आणि व्यावहारिक पाया अतिशय मजबूत आहे. कामगारांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीत घालवले आहे. तरीही वृद्धापकाळात वाढती महागाई आणि आरोग्य खर्चामुळे त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर केवळ जगण्यापेक्षा सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांना असल्याची मागणी ते करत आहेत. सध्याची स्थिती आणि पेन्शनधारकांच्या मागण्यांमध्ये मोठा अंतर आहे. सध्या त्यांना दरमहा सुमारे 1000 रुपये पेन्शन मिळते. त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे किमान 7500 रुपये मासिक पेन्शन, महागाई भत्ता DA लागू करणे आणि सर्व पेन्शनधारकांसाठी मोफत वैद्यकीय सुविधा पुरवणे होय. धोरणात्मक दृष्टीने हा मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. एकीकडे लाखो EPS 95 पेन्शनधारकांना तातडीने आर्थिक दिलासा देण्याचा सामाजिक दबाव आहे. दुसरीकडे थेट 7500 रुपयांची वाढ केल्यास EPFO निधीवर आणि सरकारच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक भार पडेल. यामुळे संपूर्ण पेन्शन व्यवस्थेचा आर्थिक समतोल बिघडू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांनी यासाठी मध्यम मार्ग सुचवला आहे. त्यानुसार किमान पेन्शनमध्ये एकदम मोठी वाढ करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने वाढ करणे योग्य ठरेल. सध्याच्या 1000 रुपयांवरून 3000 किंवा 4000 रुपयांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. याशिवाय पेन्शन रकमेवरील भार कमी करण्यासाठी वैद्यकीय खर्चासाठी स्वतंत्र आरोग्य योजना सुरू करण्याची देखील शिफारस करण्यात आली आहे. पुढील दिशा म्हणून आंदोलनानंतर आता सरकार आणि पेन्शनधारक संघटनांमध्ये थेट चर्चा होण्याची शक्यता आहे. जर EPFOच्या 12.4% वाढत्या योगदानाचा कुशलतेने वापर केला तर संस्थेचा निधी मजबूत होईल आणि भविष्यात सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा करणे शक्य होईल. ही चर्चा केवळ EPS 95 साठीच नव्हे तर देशाच्या एकूण सामाजिक सुरक्षा व्यवस्थेची दिशा ठरवणारी ठरेल.